जी स्वच्छता आहे ती अतिशय छान अशी आहे. छोटासा कागदसुद्धा मला दिसत नाही आणि हेच गोव्याचं वैशिष्ट्य आहे. खरंच छान वाटते. सर्वात प्रथम मला ॲप्रिशिएट करावं वाटतं गव्हर्नमेंटचं किंवा ह्या लोकांचं स्टाफचं. जी स्वच्छता आहे ती अतिशय छान अशी आहे. छोटासा कागदसुद्धा मला दिसत नाही आणि हेच गोव्याचं वैशिष्ट्य आहे. आता इकडे दुहेरी संगम आहे, एक सालावली डॅम आहे आणि खालती जो आहे तो बॉटॅनिकल गार्डन आहे. फिरून आलात का तुम्ही तिकडे? नाही, अजून जायचं आहे तिथे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिथे जायला आणि अलॉंग विथ माय किड्स. से हाय वन्स अगेन. गोव्याचा सफर कसा काय वाटला? गोव्याचा खरंच छान वाटला. लोक अतिशय कोऑपरेट. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटेल म्हणजे महाराष्ट्रामधून आल्यापासून इथे लोक हॉर्न वाजवत आहेत. एखादी दुसरी गाडी मी पाहिली ते बी टुरिस्ट असतील, पण इथे लोक हॉर्न वाजवून ती अतिशय चांगली गोष्ट आहे जे युरोपमध्ये पाहायला मिळते, राईट, किंवा बाकीच्या कंट्रीमध्ये. अतिशय छान असं वातावरण आहे. खूप पाऊस होता सिटीमध्ये आणि आउटसाईड. काल आम्ही कुठे जाऊन आलो? चोरला घाट विल्डरनेस रिसॉर्टमध्ये जाऊन आलो, नॅचरल रिसॉर्ट आणि नेचर रिसॉर्ट. आणि अतिशय छान असा एक्सपिरियन्स आला आम्हाला. आणि आम्हाला थोडेसे प्राणी पण पाहायला मिळाले, स्नेक्स. आणि त्याच्यानंतर ऑन द वे येताना खूप सारा पाऊस असा भेटला आम्हाला आणि खूप छान एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत छान एक्सपिरियन्स आहे. नमस्कार, आम्ही सांग्यार आसा. गोंयची आन बान शान आणि सांग्या वयलें भूषण आणि दुहेरी संगमाचो हांगा सालावलीचो डॅम आणि बॉटॅनिकल गार्डन हे पर्यटकां खातीर एक आकर्शण ठरलेलें आसा. आणि हे पर्यटन स्थळ एकाच खातीर जाला की हांगा संपूर्ण गोंयांक भितर मोठ्यांतले मोठो डॅम जो आसा तो सांगेचो सालावली डॅम आसा. आणि हे सालावली डॅम पळोवपा खातीर मोठ्या प्रमाणात देश विदेशी पर्यटक जे आसा ते हांगा मोठ्या प्रमाणात येता. आणि ज्या टायमार ओवरफ्लो जाता तेन्ना एक प्रत्येकाक आतुरता लागली आसता की हांगा जो डॅम आसा तो ओवरफ्लो जाता ते शहारे जे वयर मारता त्या पळोवपा खातीर हांगा मोठे मोठे लोक जे आसा फॅमिली आपल्या परिवार आसा कडेता आणि हांगा एन्जॉय करता. हे जे पळयता आमी सांग्यार अनेक पर्यटन स्थळां आसा जी आमी म्हणटा नयनरम्य अशें दृश्य आसा आणि एक नटलेली अशें आमची सौंदर्यकार जी आसा ती सांगेच्या एक हितूंक भितर एक आमकां भूषण आसा. आतां सांगेचे डॅम हे भरपाक येता तेन्ना लोकांची जी गर्दी आसा तेजी पयलीं सुद्दां आयज पर्यटक जे आसा पुण्यातल्यान येयल्ले आसा किंवा भायल्यान जे कर्नाटकांतल्यान येयल्ले आसा ते सुद्दां म्हणटा की गोंयाक जेन्ना मेळटा तेन्ना एक वेगळेंच आगळे वेगळें हांगा रूप मेळटा. कारण डॅमार येयले नंतर एक हांगा पेपर मेळना, कारण हांगा कांयच हळशीक ना किंवा सेक्युरिटी जे आसा जे सेक्युरिटी घातले आसा ते सुद्दां हांगा बरे पैकी ट्रीट जे आसा ते पर्यटकांक करता. आणि अशा जाग्यार येवपाक आमकां बरें दिसता अशेंय तेंचें म्हणणें आसा. दुसरी जी गजाल आसा हांगा डॅम केन्ना भरता. आतां आयची जी लेवल आसा ते आसा 34.75 आसा. आतां भरता ओवरफ्लो केन्ना जाता तेवूय सांगता. ओवरफ्लो 41.15 हे जाल्या नंतर ते ओवरफ्लो जाता आणि शहारे जे आसा ते वयर येता. आणि ते जेन्ना शहारे वयर येता तेन्ना एक आगळे वेगळे रूप ह्या डॅमार हांगा दिसून येता. म्हणटना एक आयज जर पळयत जाल्यार अजून 6 मिटर हे डॅम भरपाचे आसा. आमी इन गोवाच्या माध्यमांतल्यान तुमकां अपडेट दिता, कारण लोकांक उत्सुकता लागली आसा. ह्या वर्साक पावस जरी कमी जालो जाल्यार गेल्ले वर्साक हे डॅम आमी जुलयाच्या म्हयन्याक भरलेले आनीक ते 12 ते 15 ह्या डेटींग भितर भरलेले आसा. आणि ह्या वर्साक तीच स्थिती आसा. ताका लागून लोक मुद्दम वाट पळयता की हे डॅम भरले नंतर आमकां हांगा आनंद हे लुप्त घेवपाक मेळटलें. अशें हे सालावलीचे डॅम आसा. एक वैशिश्ट आसा हांगा ही नवो अपॉयंट केल्लो आसा पार्सेकर म्हणून. हांगा स्वप्नील आसा आनी तसोच इंटरनल जो स्टाफ आसा इरिगेशन डिपार्टमेंटाचो तो सुद्दां हांगा बरे पैकी काम करतना दिश्टी पडटा. हांगा एक सेक्युरिटी टायप हांगा जर डॅमार पळयत जाल्यार हांगा सेक्युरिटी टायट दवरले आसा. हांगा प्रत्येक जो आमचो पर्यटक येता तेंची हांगा सखोल चवकशी केल्ली वयता, तेंची ID घेतली वयता, तेंचे मोबायल नंबर घेतले वयता आणि तेजे नंतरच खंय तरी हांगा ह्या डॅमार येवपाक हांगा भोवमा मेळटा. म्हळ्यार असो हो आमचो सुंदरकायेन नटलेलो सांगे मतदारसंघ सुंदरकायेन भरलेलो आणि नैसर्गीक संपत्तीन हांगा एक मोठो खजाना असो हे बॉटॅनिकल गार्डन आणि हे सांग्यावले डॅम हे खंय तरी पर्यटकांक वारंवार आकर्शीत करतना दिश्टी पडटा. इन गोवा खातीर उदय देयकर सांग.